नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या SHM कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या यूट्यूब लेक्चरमध्ये मी प्राध्यापिका शेलार माया आपले स्वागत करत आहे. SY BComच्या मार्केटिंग मॅनेजमेंट सेमिस्टर 3 यामध्ये प्रकरण नंबर 1 विपणन व्यवस्थापनाचे घटक यामधला व्याप्ती, स्वरूप, कार्य, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. आता त्यापुढील भाग आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये नावासहित कमेंट्स करा. आपण विपणन व्यवस्थापनाचे घटक यामध्ये विपणन व्यवस्थापनाचे कार्य, विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती, स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास मागील लेक्चरमध्ये बघितलेला आहे. आता पुढे विपणन व्यवस्थापनाचे जे घटक आहे हे कोणते आहे, त्याचबरोबर त्यांच्या समस्या काय आहे, या गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. प्रथम आपण बघूया विपणन व्यवस्थापनाची घटक. विपणन व्यवस्थापनाचे जे कोणते घटक आहे: बाजार विश्लेषण, बाजार नियोजन, आराखडा अंमलबजावणी व बाजार नियंत्रण या प्रक्रिया विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया चक्र पूर्ण करतात. बघा, विपणन व्यवस्थापनाचे जे प्रक्रिया चक्र आहे हे कोणत्या घटकांमध्ये येतं तर बाजार विश्लेषण, बाजार नियोजन, आराखडा अंमलबजावणी व बाजार नियंत्रण या प्रक्रिया ज्या घडत असतात, या प्रक्रिया पूर्ण झाल्या की विपणन व्यवस्थापन हे घडून येत असते. यानंतर व्यवस्थापक त्याने जी व्यूहरचना आखलेली होती त्याचे मूल्यमापन आणि विश्लेषण करतो. विपणन व्यवस्थापनाची जी कोणती घटक आहे हे पुढील प्रमाणे: 1. बाजारपेठ विश्लेषण. बाजारपेठ विश्लेषण या प्रक्रियेमध्ये कंपनीच्या कृती ज्या भूतकाळात घडलेल्या आहेत, कंपनीच्या ज्या कोणत्या कृती आहेत त्या ज्या भूतकाळात घडून गेलेल्या आहेत, वर्तमान काळात होत आहेत व भविष्य काळामध्ये घडून येतील अशांचा समावेश केला जातो. विश्लेषणामध्ये काय केलं जातं की कंपनीच्या कृती ज्या भूतकाळात घडलेल्या आहेत, वर्तमान काळात होत आहेत व भविष्य काळामध्येही घडून येतील अशांचा समावेश यामध्ये होतो. भविष्यकालीन कृतीवरील येणारा भार लक्षात घेऊन विपणन व्यवस्थापक सामाजिक आणि आर्थिक, राजकीय, पर्यावरणामधील स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने माहितीचे विश्लेषण करण्यावरती भर दिलेला आहे. व्यवस्थापक सॉर्ट ॲनालिसिस या तंत्राचा वापर करून बाजारातील विविध संधी, बलस्थाने आणि कमकुवत स्थाने इत्यादींचा शोध घेतो. सॉर्ट: S स्ट्रेंथ, W वीकनेस, O ऑपॉर्च्युनिटी, T थ्रेट. या तंत्राचा जो वापर केला जातो, संधी, बलस्थाने आणि कमकुवत स्थाने इत्यादींचा शोध घेतला जातो यामध्ये, आणि त्यानुसार वृद्धी, कल, वितरण वाहिन्या आणि बाजारपेठेचा आकार, त्याचप्रमाणे मूल्य व मूल्यमापन करणे हा त्यांच्या नोकरीचा एक भाग असतो. बाजारामध्ये कोणकोणते घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे घटक या ठिकाणी ओळखले जातात आणि त्यानुसार त्या घटकांचा अभ्यास करून विश्लेषण या ठिकाणी घडून येत असतं. सेकंड पॉइंट: विपणन आराखडा. एखाद्या बाजारपेठेचे विश्लेषण झाले की व्यवस्थापक विपणन आराखड्याबद्दल चर्चा करतो. विश्लेषणामध्ये आपल्याला काही पॉइंट लक्षात आलेले असते: संधी काय आहे, आपले बलस्थाने काय आहे, आपली कमतरता काय आहे, या गोष्टींचा सॉर्ट ॲनालिसिस या तंत्राचा वापर करून बाजारपेठेचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार ते झाल्यानंतर विपणन आराखडा आखला जातो. विश्लेषण झाले की आराखड्याबद्दल चर्चा सुरू होते. कंपनीचा बाजारपेठेसाठी जो कार्यक्रमांचा आराखडा तयार असतो त्यातून कंपनीच्या ध्येयावर आधारित कंपनीची जी उद्दिष्टे आहे ती किती प्रमाणात साध्य होऊ शकतात याचा विस्तार व विचार यामध्ये होतो.
एकदा बाजारपेठेचे विश्लेषण लक्षात आले की तो आराखडा तयार करण्यात येतो. त्या आराखड्यामध्ये कंपनीचे जे कोणते कार्यक्रम आपल्याला पुढे घ्यायची आहे, ध्येय कोणती आहे आणि ध्येय गाठण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, उद्दिष्ट काय आहे आणि ही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, या सर्वांचा विचार यामध्ये केला जातो. यामध्ये उत्पादन हे मूल्य निर्धारण, उत्पादन अन्वेषण या विविध स्वरूपात उत्पादकाला या प्रक्रियेत समजून घ्यावे लागते. जे लोक या संपूर्ण नियोजनामध्ये आणि उत्पादन प्रवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्णतः समाविष्ट झालेले असतात ते या पातळीवरील विपणन व्यवस्थापनाचा एकात्मिक भाग असतात. नेक्स्ट, बाजार अंमलबजावणी. बाजार विश्लेषण आणि विपणनाचा आराखडा पूर्ण स्वरूपात तयार झाल्यानंतर तिसरा जो विपणन व्यवस्थापनेचा घटक आहे तो म्हणजे बाजारपेठ अंमलबजावणीचा टप्पा. प्रथम बाजारपेठ विश्लेषण केले जाते. त्या विश्लेषणावर आराखडा तयार करण्यात येतो आणि या आराखडा तयार झाल्यानंतर कृती करण्यासाठी बाजार अंमलबजावणी पुढे निर्माण होते आणि या बाजारपेठ अंमलबजावणीचा टप्पा पुढे येतो. यामध्ये प्रत्येक कृतीचे वेळेच्या मार्फत नियमन केलेले असते आणि जेथे आवश्यक असेल तेथे परिस्थितीशी समायोजन साधले असते. उदाहरणार्थ ईमेल विपणन आणि कूपन्स प्रवर्तन पाहता येईल. बाजार अंमलबजावणी. आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंमलबजावणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ही जर अंमलबजावणी घडून आली नाही तर विपणन व्यवस्थापन होऊ शकत नाही. फक्त नियोजन आराखडे तयार करणे याला अर्थ नाही, तर प्रत्यक्ष कृतीत काहीतरी अंमलबजावणी घडून येणे हे महत्त्वाचे आहे आणि हे करत असताना वेळेच्या मार्फत नियमन करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती ही वेळेत होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असलेली परिस्थिती कशी आहे याच्याशी समायोजन या ठिकाणी साधता येणं आवश्यक आहे. याला म्हणतात बाजार अंमलबजावणी. आणि शेवटचा पॉइंट आहे विपणन नियंत्रण. या पायरीवरती विपणन व्यवस्थापकांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून कंपनीला यश व अपयश कोठे प्राप्त होत आहे हे पाहिले पाहिजे. नियंत्रण अतिशय महत्त्वाचे. बाजार सर्वेक्षण आणि प्रत्याभरण व्यूहरचनेचा वापर करून विपणन यशाचे मूल्यमापन करून बाजार अंमलबजावणीचे विपणन विश्लेषण होणे आवश्यक आहे. संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेत ज्यामध्ये विपणन व्यवस्थापनाची भूमिका ही महत्त्वाची असते, कोणत्याही तत्वाची सुरुवात व शेवट हा व्यवस्थापकाचा प्रयत्नातूनच होत असतो. विश्लेषण केलेलं आहे, आराखडा तयार केलेला आहे, त्यावर अंमलबजावणी होत आहे, परंतु ही अंमलबजावणी किती योग्य प्रकारे होत आहे, कुठे कमी जास्त यावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आणि हे नियंत्रण कंपनीला यश व अपयश कुठे होत आहे हे लक्षात आणून देतं आणि ह्या लक्षात आणून दिल्यानुसार त्यातून मूल्यमापन करून त्यावरती प्रक्रिया घडून एक व्यवस्थित प्रक्रिया यामध्ये पार पाडली जाते आणि ते प्रयत्नातूनच होते. त्यामुळे विपणन व्यवस्थापनाचे घटक हे अतिशय महत्त्वाचे आहे. विपणन व्यवस्थापनामध्ये जर हे घटक आले नाही तर व्यवस्थापन घडून येणं अशक्य आहे. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत विपणन व्यवस्थापनाच्या तील समस्या. विपणन व्यवस्थापन हे जरी कंपनी आणि कंपनीच्या व्यवस्थापकांसाठी उपयोगी असले तरी या विपणन व्यवस्थापनेत काही समस्या येतात. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी समस्या येत नाही. असं कितीही नियोजन आराखडे विश्लेषण व्यवस्थित असू द्या तरीही समस्या ह्या येत असतात. संकट हे येतात. त्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त नफा प्राप्त करण्याच्या हेतूने कंपनी अंतर्गत एक चांगले विपणन व्यवस्थापन विकसित करण्यासाठी
समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते आणि जर त्या समस्यांचा अभ्यास योग्य प्रकारे झाला, त्यावरती काही उपाय योजले तर आपल्या कंपनीला योग्य दिशेने नफा प्राप्त होऊ शकतो, तसेच आपली कंपनी ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकते. त्यासाठी समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 1. विपणन कर्मचाऱ्यांची आवश्यकता. कर्मचारी किती महत्त्वाचा असतो हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. चांगल्या प्रकारे प्रशिक्षित, कार्यक्षम आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव हा भारतातील विपणन व्यवस्थापनेमधील एक प्रमुख अडथळा आहे. मागील काही वर्षापासून काही संस्थांनी या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचा सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो कर्मचारी. कर्मचारी कोणत्या पद्धतीचा आहे, तो कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे आणि तो त्या पदासाठी योग्य आहे की नाही, या गोष्टींचा विचार या ठिकाणी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. काही विद्यापीठांमध्ये सुद्धा विपणन व्यवस्थापनेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु भारताच्या जलद गतीने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमधील विपणन व्यवस्थापनेच्या गुंतागुंतीच्या समस्या हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आणि कार्यक्षम कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. कार्यक्षम आणि प्रशिक्षित जर कर्मचारी असेल तर आपल्या कंपनीमध्ये येणारे अडथळे, येणाऱ्या समस्या ते सहज सोप्या पद्धतीने पार पाडू शकतात आणि कंपनी यशाकडे घेऊन जाऊ शकतात. आज अनेक विद्यापीठांमध्ये असे काही कार्यक्रम तयार करण्यात आले की ज्याचं प्रशिक्षण हे थोड्या कालावधीसाठी असते आणि त्यातून एक कार्यक्षम व अनुभवी कर्मचाऱ्यांची निर्मिती होऊ शकते. दुसरा पॉईंट, त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये विपणन व्यवस्थापनेमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता. कर्मचारी प्रशिक्षित, कार्यक्षम व अनुभवी असणे आवश्यक आहे. परंतु आपल्या भारतामध्ये याचा विचार कमी करण्यात येतो आणि त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सेकंड, विपणन संशोधनाची आवश्यकता. मी मागील लास्ट लेक्चरमध्येही तुम्हाला संशोधनासंदर्भात माहिती सांगितलेली आहे. विपणनातील निर्णय हे योग्य निर्णय आणि वस्तुस्थितीबद्दल माहिती यांच्या एकत्रीकरणातून घेतले जातात. विपणन संशोधन हे उपयोगी माहिती गोळा करण्याचे एक माध्यम आहे. उपयोगी माहिती या ठिकाणी गोळा करून ती मदत करते. आधुनिक कार्याला निर्णय घेणे आणि मूल्यांकन करणे यामध्ये ही कठीण प्रकारची कामे करावी लागते. विपणन व्यवस्थापनामुळे त्याला त्याची कामे सोपी होण्यास मदत होते, ते फक्त संशोधनामुळे. त्यामुळे निर्णय घेणे सुलभ जाते. भारतात विपणन संशोधन या क्षेत्रामध्ये अगदी थोडे कार्य झाले आहे. संशोधन ही अशी गोष्ट आहे की ज्यातून आपल्या कंपनीचे फायदे, तोटे, त्याचबरोबर असलेल्या अडचणी, त्या ठिकाणी कोणते उपाय योजावेत, या सर्व गोष्टींचं संशोधन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यातून कंपनीचा विकास होत असतो. परंतु भारतामध्ये विपणन संशोधन केंद्र अतिशय थोडे आहे. हे कार्य खूप कमी प्रमाणात चालते. देशांतर्गत त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विपणनाच्या विकासासाठी विपणन व्यवस्थापनेतील संशोधनाचे मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. विदेशी बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी विपणन व्यूहरचनेची निर्मिती करत असताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशाला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जपानसारख्या देशाची स्पर्धा करावी लागते. अशा प्रकारे विदेशी बाजारपेठेंचा शोध घेऊन तेथे आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या कार्यामध्ये विपणन संशोधनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
त्यामुळे एक सुव्यवस्थित विपणन व्यवस्थापन साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विपणन संशोधनाची गरज आहे. विपणन संशोधन जर घडून आले तर एक अगणित अशी प्रगती ही होऊ शकते. निर्णय हे योग्य प्रकारे घेतले जाऊ शकतात. कंपनी ही नफ्यामार्फत कंपनीची प्रतिमा उंचावू शकते. तसेच ही व्यूहरचना जर निर्मिती करण्यात आली तर आपण अनेक देशांमध्ये पुढे असू. परंतु विपणन संशोधनाची आवश्यकता किती महत्त्वाची आहे हे या ठिकाणी बघितले जात नाही. ही दुर्दैव गोष्ट आहे. परंतु विपणन हे संशोधनामध्ये आवश्यक असणे, विपणन संशोधनाची आवश्यकता ही महत्त्वाची आहे. तिसरा पॉईंट, उत्पादन नियोजन. उत्पादन व्यवस्थापनात उत्पादन नियोजन हा एक महत्त्वाचा भाग असतो. एका योग्य उत्पादन नियोजन प्रक्रियेमध्ये विपणन संशोधनाचे पर्यवेक्षण करणे, नवीन उत्पादनाची निर्मिती आणि त्याचे विपणन करणे, आधीच्या उत्पादनामध्ये काही बदल करणे, ज्या उत्पादनापासून कोणताही नफा प्राप्त होत नाही अशा उत्पादनाची निर्मिती थांबवणे यांचा समावेश होतो. विपणन व्यवस्थापन आणि उत्पादन नियोजन या परस्परांना पूरक क्रिया आहे. विपणन व्यवस्थापन आणि उत्पादन नियोजन ह्या परस्परांना पूरक प्रक्रिया आहे. उत्पादन विकसित करणे, त्यामध्ये बदल करणे आणि उत्पादनाची निर्मिती थांबवणे या उत्पादन नियोजनाच्या 3 पैलूंकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही कंपन्या या जोखीम घेणे टाळत असल्यामुळे त्या कमी उत्पादनाची निर्मिती करतात. त्यामुळे त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. यासाठी उत्पादन नियोजनामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. उत्पादन नियोजन करताना अनेक गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो. या गोष्टींचा विचार करत असताना जर काही चुकीचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला तर कंपनी या ठिकाणी तोट्यात जाऊ शकते. काही कंपन्या या जोखीम घेणे टाळत असल्यामुळे त्या कमी उत्पादनाची निर्मिती करतात. त्यामुळे त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. यासाठी उत्पादन नियोजनामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असते. नेक्स्ट पॉईंट आहे विपणन खर्च. विपणन खर्च, प्रत्येक गोष्टीला खर्च हा असतोच. मग या खर्चासंदर्भात काय आहे? विपणन संशोधन, वृद्धी व्यूहरचना, जाहिरात प्रक्रिया, उत्पादनाचे सवैशिष्ट्यीकरण, विक्री खर्च यामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे एकूणच विपणन खर्चात वाढ होते. या विपणन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे विपणन व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होतो. आता आपण आपल्या घरात सुद्धा जर बघितलं तर एखादा अचानक जर खर्च उद्भवला तर त्या खर्चामुळे बाकीचे जे प्लॅनिंग आहे त्यामध्ये बऱ्याचदा अडथळा निर्माण होत असतो. तसंच विपणन खर्चामध्ये सुद्धा विक्री खर्च यामध्ये सातत्याने वाढ होत असते आणि एकूणच खर्चात वाढ झाली तर मोठ्या प्रमाणात काहीतरी अडथळा निर्माण होत असतो. यामुळे सुयोग्य विपणन व्यवस्थापन करण्यासाठी या किमती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. विपणन खर्च टाळण्यासाठी किंवा तो बजेटमध्ये असण्यासाठी किमती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाल्यामुळे विपणन व्यवस्थापनात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली. विपणन संशोधन, उत्पादन नियोजन आणि विपणन व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाधिक संस्था स्थापन करणे आवश्यक ठरते. यामुळे भारतात परदेशी बाजारपेठेमध्ये सहजतेने प्रवेश मिळून परदेशी उत्पादकांशी निर्माण होणाऱ्या स्पर्धेला यशस्वीरित्या सामोरे जाता येऊ शकते. विपणन व्यवस्थापनाची तंत्रे विकसित केल्यास हे साध्य होऊ शकते. विपणन खर्च कशा प्रकारे आटोक्यात ठेवता येईल त्याच पद्धतीने हा खर्च
पाहिजे त्याच गोष्टींना कसा करता येईल यावर विचार करणे अतिशय आवश्यक आहे. ही एक मोठी समस्या आहे, कारण खर्च वाढला की बजेट बिघडते आणि बजेट बिघडले की सर्वच प्लॅनिंग हे ढासळते. हे व्यवस्थितरित्या करणं अतिशय गरजेचं आहे. जर यामध्ये प्लस मायनस काही घडले तर कंपनी ही लॉसमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थापनामध्ये विपणन खर्च हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. विपणन व्यवस्थापनेमध्ये अशा प्रकारे या समस्या निर्माण होत असतात. 1. विपणन कर्मचाऱ्यांची आवश्यकता. 2. विपणन संशोधनाची आवश्यकता. 3. उत्पादन नियोजन योग्य असणे गरजेचं आहे. तसंच विपणन खर्च या संदर्भात विपणनामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात. अशा प्रकारे आज आपण विपणन व्यवस्थापनेचे घटक आणि विपणन व्यवस्थापनेतील समस्या यांचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये नावासहित कमेंट करा. धन्यवाद.